रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कळमजे गावात गेल्या 4 दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे। गावाचा माणगावशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गावातील शेती गेल्या 4 दिवसांपासून पाण्याखाली असून ये-जा करण्याचा मुख्य रस्ता देखील बंद आहे। त्यामुळे देखील जनजीवन विस्कळीत झालंय। या परिस्थितीला माणगाव नगरपंचायत हद्दीत आणि गोद नदी किनारी अगदी लगत झालेली बांधकामे कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप कळमजे ग्रामस्थांनी केलाय। पुराचे पाणी ओसरत नसल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होतीये। या संपूर्ण पूरस्थितीचा आणि ग्रामस्थांच्या अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जाधव यांनी। तर आज आपण आहोत माणगाव तालुक्यातील बामणोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या कळमजे गावामध्ये। कळमजे गावातून ही गोद नदी वाहते आणि ह्या गोद नदीच्या पात्रामध्ये नगरपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या जागेमध्ये नदी किनारी भराव केल्यामुळे या ठिकाणी माणगावमध्ये असणाऱ्या ह्या कळमजे गावामध्ये आज पूर परिस्थिती उद्भवलेली आहे आणि एकंदरीत 4 दिवस ह्या गावामध्ये रस्त्याला पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रस्त्यावर पाणी आल्यामुळे ह्या गावाचा 4 दिवस माणगाव शहराशी संपर्क तुटलेला आहे। आणि आज आपल्यासोबत कळमजे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या ह्या भावना जाणून घेण्यासाठी आज आपण या कळमजे गावात पोहोचलेले आहोत। तर आपण संवाद साधूया कळमजे ग्रामस्थांसाठी। गेले 4 दिवस झाले आज जर पाहिलं तर ह्या नगरपंचायत हद्दीमध्ये जो काय बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामामुळे काय जो नदीचा मुख्य प्रवाह आहे तो मुख्य प्रवाह काय झाला तर मुख्य प्रवाह जो पूर्णपणे बंद झाला आणि तो पाणी पूर्णपणे गावाकडे वळलेला आहे। आणि गेले 4 दिवस आमच्या गावाचा म्हणजे कळमजे गावाचा या माणगाव शहरापासून 4 दिवस संपर्क तुटला आहे आणि या पाण्याचा मुख्य प्रवाह बदलल्यामुळे काय झालं तर जवळजवळ गावची शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि लोकांना येण्या जाण्याचा जो पूर्णपणे मार्ग आहे तो बंद झालेला आहे। तर मी म्हणतोय की हा नगरपंचायतने जो काही बांधकाम केलेलं आहे तर रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा कोणत्याही प्रकारे विचार केला का? आमच्या ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विचारणा करण्यात आली का? तर कोणत्याही प्रकारे आमच्या गावची विचारपूस न करता मी सरळ आमच्या गावावर गेल्या जो काही अन्याय आहे आणि त्याच्यामुळे आमचा गाव पूर्ण या पाण्यामध्ये पूर्णपणे गेलेला आहे आणि या पाण्यामुळे काय झालं तर पूर्णपणे शेतीचं सुद्धा आज नुकसान झालेलं आहे। तर एवढं मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आज ही गावची खूप मोठी जी काय परिस्थिती आज गावावर ओढवले तर त्या ओढलेल्या परिस्थितीला संपूर्णपणे हा जो काही झालेला बांधकाम आहे तो पूर्णपणे बांधकाम हा जबाबदार आहे। त्यानंतर जर पाहिला तर हा मुख्य रस्ता आहे, हा मुख्य रस्त्यापासून जवळपास आमच्या गावाला 400 मीटर पाणी आज गावामध्ये घुसलेलं आहे। तर हा पूर्णपणे या शासनाने विचार करावा आणि आमच्या या कळमच्या ग्रामस्थांना न्याय द्यावा ही नम्रतेची विनंती। तो माणगाव तालुक्यात बामणोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या कळमजे गावामध्ये आपण पाहिलेलं आहे एकंदरीत या गावामध्ये कशी पूर परिस्थिती ओढावलेली आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून एकंदरीत गावात येण्या जाण्याचा मार्ग कशा प्रकारे बंद झालेला आहे। ग्रामस्थांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी प्रशासनाकडे आणि शासनाकडे मागणी केलेली आहे। या झालेल्या बांधकामाचा योग्य तो विचार करून कळमजे गावाचा विचार करून कळमजे ग्रामस्थांना योग्यरित्या न्याय द्यावा अशी मागणी कळमजे ग्रामस्थांनी केलेली आहे। एकंदरीत आपण ह्या कळमजे गावातली पूर परिस्थिती पाहिलेली आहे। 4 दिवस ह्या गावामध्ये तुटलेला संपर्क आपण पाहिलेला आहे आणि ग्रामस्थांची मागणी देखील आपण पाहिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सुपेसह प्रमोद जाधव, माझे कोकण न्यूज, माणगाव।